7 एप्रिल ते 15 मे 22,000 to 25,000 निफ्टीमध्ये एक मॅसिव्ह 3,000 पॉईंट्सची रॅली झाली आणि ही रॅली स्पेशली एफ-आय-एसच्या कॅश मार्केटमधल्या बाईंगमुळे ट्रिगर झाली. लक्षात ठेवा. तुम्ही लास्ट 2 डेज जर ऑब्झर्व केलं असेल तर मार्केट कन्सोलिडेट करत होतं. मंडेला मार्केटमधली जी क्लोजिंग आहे ती आदल्या दिवशीच्या खाली जाऊन मार्केट क्लोज झालं. इव्हन तुम्ही जर आज मार्केट 20 मेला जर मार्केट ऑब्झर्व केलं असेल तर आज मार्केटमध्ये एक गॅप अप एक्सपेक्टेड होता. काल रात्री युएसचे मार्केट सुद्धा थोडेसे पॉझिटिव्ह क्लोज झाले होते. सो एक्सपेक्टेड होतं की आज इंडियन मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह मुवमेंट होईल, एक गॅप अप होईल. बट मार्केट ओपन झालं साइडवेज आणि आफ्टर दॅट आपले जे ब्रॉडर मार्केट्स आहेत स्पेशली मिड कॅप स्मॉल कॅप इंडेक्स त्यांच्यामध्ये एक प्रॉफिट बुकिंग ट्रिगर झालं. त्याच्यावरून मला थोडीशी क्लॅरिटी आली की दिस इज द टाइम टू टेक युअर प्रॉफिट्स आणि मार्केटमधून थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. इव्हन काल सुद्धा जेव्हा मार्केट ऑब्झर्व करत होतो काल सुद्धा मी एक स्टोरी पुट करून तुम्हाला सांगितलं होतं की एक कॉशियस मोड आता ऑन केला पाहिजे. जी रॅली झाली ती ऑलरेडी इनफ आहे. इथून पुढे रॅलीसाठी काहीतरी नवीन ट्रिगर पॉइंट्स मार्केटला लागतील. सो मी माझ्या बऱ्याचशा पोझिशन्स आज मॉर्निंगमध्ये एक्झिट केल्या. त्यात स्पेशली मी काही कॅपिटल मार्केटच्या स्टॉक्समध्ये लास्टच्या डीपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. स्पेशली 9 मेला जेव्हा इंडिया पाकिस्तान वॉरमुळे मार्केटमध्ये डीप मिळाली त्या डीपमध्ये मी सीडीएसएल, केफिनटेक, कॅम्प्स अलॉंग विथ दॅट नोवामा हे काही एएमसीज आणि कॅपिटल मार्केटचे स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते. ते स्टॉक्स मार्केटच्या छोट्याशा रॅलीमध्ये त्या स्टॉक्सनी 15% to 20% रॅली केल्या आणि मी ज्या एमटीएफ मध्ये पोझिशन्स घेतल्या होत्या तिथं मला माझ्या कॅपिटलवरती अराउंड 35 to 50% रिटर्न्स मिळाले. एक चांगली रॅली झाली. आता वाय कॅपिटल मार्केट तर जर इथून पुढे वॉर एस्केलेट जरी झाला असता तर त्याचा सर्वात कमी इम्पॅक्ट सर्वात कमी परिणाम हा कॅपिटल मार्केटच्या स्टॉक्सवरती झाला असता. आणि जेव्हा मार्केटमध्ये मुवमेंट होतो जेव्हा मार्केटमध्ये रॅली होतात तेव्हा जनरली मार्केटमधले व्हॉल्युम्स इन्क्रीज होतात आणि त्याचा बेनिफिट हा कॅपिटल मार्केटच्या कंपनीजना होतो असे होप्स होते. आणि त्या होप्समुळं किंवा या बेसिक नॉलेजमुळं मी त्या स्टॉक्समध्ये पोझिशनल ट्रेड घेतला होता. लकीली लास्ट 10-15 डेज मध्ये मला त्याच्यावरती खूप चांगला रिवॉर्ड मिळाला. अलॉंग विथ दॅट देर इज वन स्टॉक त्याचं नाव आहे जिओ फायनान्स. एक म्युच्युअल फंड्स ज्या स्टॉक्सला कन्सिस्टंटली बाय करतात डीआयएसचा एक जो फेवरेट स्टॉक आहे त्या स्टॉकला सुद्धा ह्या डीपमध्ये मी ऍड केलं होतं. त्या स्टॉकनी सुद्धा एक मॅसिव्ह 20% रिटर्न्स मला दिले. त्याच्यामध्ये खूप छान प्रॉफिट झाला. सो आता मी सर्व पोझिशन्स बुक केलेल्या आहेत. लेट्स सी जर एफआयएसचे सेलिंगचे फिगर इथून पुढे ऍज इट इज कंटिन्यू राहिले तर मी मार्केटमध्ये वेट करेल आणि जेव्हा कधी ऑपॉर्च्युनिटी येईल लक्षात ठेवा ही ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त फास्ट आणि क्विक असेल. मार्केट तुमच्याचा वेट करणार नाही. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा डेफिनेटली परत एकदा मी लॉंग पोझिशन क्रिएट करेल आणि त्याचं डेफिनेटली तुमच्यासोबत अपडेट होईल. थँक्यू.